गाईज आता आलेलो आहे आपण इथं हेअरकट करायला. हेअरकट म्हणजे आता हेअरकट नाही करणार, साईडच्या कापील, कारण की वरची आता जिपऱ्या वारवाच्या जरा स्ट्रेटनिंग नाही स्मूथनिंग वगैरे करू, मस्त चांगली दिसली पाहिजे. जाम खंगारल्या हलकी दिसतात केसा. आता घेऊ आपण मस्त साईड कट मारून तर दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता मस्त आपला हेअरकट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. जरा सेट करता आता. अतुल बहिणीचा एक नंबर हेअर स्प्रे मारता, हेअर स्प्रे टकाटक केसा कापल्या अतुल बहिणी. जास्ती नाही मारायचा, जाम कराक होता थोडा. अतुल भाई एक नंबर स्प्रे वापरतो, फुल पॉवर आहे. वास पण खतरी येतो, गुलाबाचा फ्लेवर वाटतं. अजून थोडासा आपण त्याच्यावरती आता कडक दिसता का काय? कमेंट मध्ये नक्की सांगा कशी केसा कापल्या. जरा आता ॲब्रो पण करायची होती, पण भाई पलाला ॲब्रो म्हणजे मी बिगिडा घालितल्या कापता म्हणजे मध्ये येतात ना तीच. बाकी ॲब्रो बायकांसारख्या तुम्ही समजा असेल तर त्याने आहे का ते मध्ये केसा येतात ना, तर ती जरा मला काढायची होती. बाकी काही नाही, तर जाडच हतच. जाड ॲब्रो असल्याबद्दल पैसा बी रास येतं, पण अशी अंधश्रद्धा आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही मस्त हेअरकट केलेला आहे ना, सेट पण केलेली आहे. टांग 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 मारली, मस्त सेट केलं आहे. आज पालखीसाठी स्पेशल हेअरकट केलेला आहे मी. आणि चला आता जाऊया आपण थोडा वर्कआउट करून येऊ. हॉटेल पण ठेवले, आज हनुमान जयंती आहे आणि बोला हनुमान जयंती न प्लस गुरुवार पण आहे, म्हणून बोललो कशाला उगाच पालखीला पण जायचं. आता जाऊया जिमला. बाबा आता केसा कापून आल्या. मी भारी दिसतात का आल्या तर मला केसांवाल्याच बोलले, मला नाव सांगला आणि केसा उभी करून आल्या. काय बोलली नाही, केसाची बाटली बिटली नाही लावली मी केसा कापून आल्या मस्त टाकाटा. म्हटली का तुला? खरंच चांगली भारी दिसतात, चिकना दिसतात. पोरी नाही दिसला तरी पोरी पट्टी बाबो. केसा भारी दिसतात का? केसा कापायला गेलो एवढी भारी केसा कापून आले तरी बोलतो नाही. आता खाली होती की वारा लागला ना, असा वारा लागला ना संकट, तर चला आता जिमला जाता. गाईज आता जस्ट जिमला आले, केसा विसा कापून मस्त ना. आज कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे गाईज. कल्याणमध्ये कोणी असेल तर या बरोबर रजिस्टर करा. प्राईज मनी नाही ठेवलेली आहे, जिमचा सातबार नावा करून देण्यात येईल. जो पहिले डेडलिफ्ट मारेल सगळ्यात पहिले प्रथम पारितोषिक जिमचा सातबार आहे भाई. हे बघा ट्रॉफी मस्त ठेवल्या. आपली पालखी आहे म्हणून कचाकच वर्कआउट करून निघू आपण. हनुमान जयंतीच्या सगळ्यांना जाम शुभेच्छा. तर काही झालेलं आहे आता, एक्सरसाइज पण झालेलं आहे आमचं, पण मारतोय. याला पण आता बॉडी बनवायची, बिल्डर बनायचं आहे त्याला पण. तर चला काही जिमवरनं येऊन फ्रेश होऊन मस्त निघालेलं आहे रेडी होऊन आणि चाललो आहे आता गाडीत आहे, त्यामुळे जास्त बोलू शकत नाही. तर मंदिरात गेल्यावर दाखवतोच ना, पालखी पण निघणारच आहे आमची थोड्या वेळात. तर गाईज आता जस्ट आल्या मी गावामध्ये. आणि गाईज कालची चप्पल माझी राहिली ती बघा इथं कोणीतरी काढून ठेवलेली आहे. चप्पल भेटलेली आहे, कोणची तरी चेंज झाली आणि चप्पल भेटलेली आहे. आणि मी आता आलेलो आहे, तर आता पालखी मंदिराकडून निघलेली आहे आणि वरच्या ओलीला गेलेली मी दाखवतो तुम्हाला. चला आणि मस्त आता मंदिरात येऊन पाया वगैरे पडलो आहे आणि आता जाऊया आपण पालखीच्या जोडीला. पहिले पाया पाडून घेतला आणि निघतो.
नको करू, लफड़ा करशील तू. नया है वह. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय बजरंगबली. जय बजरंगबली. काय नाव तुझा? हर्षला. भारी दिसतस, मस्त दिसतस. ओळखलीच नाही मी तुला. नाचत होते तू. तर गाईज आता मस्त इथे दुधाची सोय केलेली आहे सगळ्या पालखीच्या, सगळ्या. हां, तर राजने मस्त दुधाची सोय केलेली आहे गाईज. आता मी पण मस्त 2-3 दुधाचा कप पिऊन घेता. समोसा वगैरे तर मी खात नाही, खाला पण नाही. थँक्यू. अजून लागतील का? अजून लागतील. चेअर्स 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 चेअर्स. तुम्ही ब्लॉग बघता ना? आवडतात का? नक्की का? पटतात ना? थँक्यू थँक्यू. आता नाचायचं आहे का? जाताना नाचा. नाचाल ना? कोण कोण नाचाल? आग लावून टाका आग. काय आता झालेला आहे, पुन्हा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता चाललेले गावामध्ये मंदिरामध्ये परत पालखी. पालखी पण येते ते बघा काय. तर आम्ही आता चाललोय परत मंदिरामध्ये. नाचायचं आहे का तुम्हाला आता? हा, चला नाचाला. जोरात नाचा ना. तनु, ए तनु नाच ना. मम्मी गेली घरी. वाव काय मस्त. वा, वेफर समोसे इकडे बघा. मस्त वेफर समोस्यांची सोय झालेली आहे. हे पेढा आहे का? पेढा नको, गोर. थँक्यू. मस्त खाय प्यायची जाम सोय असतं. काही आता समोसा होतं, ज्यूस वगैरे, दूध काय काय. आता चिकू खाला निघत मी तिकडे खाताना. अजून चिकू लय सोय असतं. म्हणजे इकडे खाण्यापिण्याची तर जामच सोय. बघा अजून आल्या. पटापट घेऊन या, रास घेऊन या. खाला का तुम्ही? नाश्ता करा पटापट. सगळ्या नाश्ता करा. मस्त पोट भरून नाश्ता करा. नाचा जोरात. जय श्री राम.
चांगली दिसतं, बाकी सगळ्यांचा फ्लॅश व मेकअपच दिसतंय. लाईक करा, फॉलो करा प्रणय पाटील ब्लॉग. लाईक करा, फॉलो करा प्रणय पाटील ब्लॉग. लाईक करा, फॉलो करा. तर गाईज आता पालखी ऑलमोस्ट आलेली आहे. राम मंदिर जांभूळपाड्याच्या राम मंदिराजवळ पालखी आलेली आहे आणि आता इथं राम मंदिरामध्ये पालखीची पूजा वगैरे होईल. त्याच्यानंतर मग आता परत आमच्या मंदिरात जाणार आहे, भजनपतीच्या मंदिरामध्ये. आणि आता ही रस्सी बिस्ती यायला घेतली पण जाणार तर नाही, पोट फुल आहे तरी आपण ट्राय मारून घे आता. आणि आता इथं राम मंदिर तुम्हाला दाखवतो, पब्लिक बघू शकता तुम्ही. आता राम मंदिरामध्ये पालखी बसलेली आपली आणि बाहेर हरिपाठ चालू आहे. आता राम मंदिराजवळ 10 ते 15 मिनिटं हरिपाठ चालतो दरवर्षी आणि डान्स करतो.
मधून आता पालखी आमची परतलेली आहे आमच्या मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये. आणि भाविकांची जाम गर्दी जमलेली इकडं. चला काय आता पालखी पण आलेली आहे मंदिरामध्ये आणि झालेले आहे. पालखीचा सोहळा संपत आलेला आहे. चला गाईज, जर त्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि गाईज आता पालखी आपली हनुमान मंदिरामध्ये पोचलेली आहे. आता चला गाईज, आता पालखी पण आलेली आहे आणि दर्शन वगैरे पण घेतलेलं आहे. आणि आपल्याला जायचं गांधारी गावच्या हनुमान मंदिराच्या इथं भंडारा आहे आणि तिथं जायचं. आता चला गाईज, तिकडे भेटूया आपण. आणि जाम गरम झालेला आहे, बहुत गरम हुआ है मेरे को, बहुत घाम फुटा है, बहुत घाम फुटा है, नाच के बहुत घाम फुटा है, क्या बोले. आणि गाईज आता खांडवलवरनं आलेलो आहे. तर खांडवल गावाच्या म्हणजे लहान लहान पोरांचा पण जाम 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 प्रेम भेटलेला आहे आपल्याला. सर्व आता म्हणजे सर्वांनी भरपूर भरून प्रेम दिलेलं आहे, स्पेशली लहान पोरांचा. म्हणजे ॲक्च्युली ना आता ते कसे व्हिडिओ काढायला घेतली ना लहान पोरं एवढी बोंगात टाकायची ना का मी विसरूनच जायचो पूर्ण काय मुलाचं काय नाही. आता इथं आल्या सगळ्यांना लय माझ्यातर्फे पण प्रेम, थँक्यू सो मच. खांडवल गावाचे पण म्हणजे सगळ्यांनी म्हणजे लय प्रेम दिलेलं आहे, भरून प्रेम दिलेलं आहे गाईज. तर आता दाखवतो तुम्हाला इकडचं सगळं आता किती गर्दीने किती नाही भंडाऱ्यामध्ये आल्या. मी पण जरासं जेवून घेतो. बाबा इकडं भांडी कसा लावल्या आणि 4-5 बाया लावल्या आणि गाडी बघू शकता तुम्ही. काम जोगा नाही. तर गाईज असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. बारीक पोरावी पण म्हणजे मला काय सांगू. तर गाईज असं तुम्ही सपोर्ट करीत राहा. मोठ्यावी पण बारीक पोरावी, तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही. असा सपोर्ट पाहिजे. आणि मी पण म्हणजे आगरी कोली असतील ना, मी आगरी कोलींचा जो पण ब्लॉगर असेल ना, मी त्याचा ब्लॉग बघता होत. इथं थोडा डिस्टर्ब होतं, इकडून तिकडून आवाज येतो ना, मला मी बघायला लागतो कोणी आवाज दिल्यावर. आगरी कोल्यांचा जो पण कोणी ब्लॉगर असेल ना, मी त्याचा व्हिडिओ बघतात ना. जर टाईम नसेल भेटला ना व्हिडिओला तर लाईक नक्कीच करता गाईज. आपण आगरी कोल्यांना सपोर्ट आगरी कोली नाही करणार तर कोण करणार आहे गाईज. सपोर्ट करायलाच पाहिजे. तर तुम्ही पण करा. असा काय नाही का मी सांगता म्हणून मनात करा असं काही नाही. कोणालाही आगरी कोल्यांना सपोर्ट बिंदास करा. आगरी कोल्यांना आगरी कोली सपोर्ट नाही करणार कोण करणार आहे. तर चला गाईज, आता मी पण जेवून घेता. लय बोललो, माझा तोंड पण दुखायला लागला, हात पण दुखायला लागला मोबाईल पकडून. नाही 3-4 टेक झाले. बारकी पोरात ना म्हणा टेक घेऊनच देत नाही, नुसतं काही ना काही मध्ये उंगली करतात. तर चला गाईज, सगळेकडची बारकी पोरं सारखीच, पण त्यांना दिलसे प्यार आहे. चला मी पण जेवून घेता. तुम्ही पब्लिक असेल. हां, तर गाईज आता मस्त पापड भाजी वगैरे चण्याची भाजी जरा कमीच घेतले, मला पटत नाही. घेतलं आता खपला स्प्राईट. चला गाईज आता मस्त जेवण करून घेऊ. लाईन तर एवढी लांब आहे ना लाईन गाईज. मधल्या ताट घेतले ना घेतल्यावर आणखी पोटर कावली वाटतं. घरी तर जेवलो नाही, पंक्तीला तुम्ही बघलाच असेल. आणि इथं आल्यावर जेवता आता जरा. आता जस्ट निघत जेवल्या ना. आता टाईम झालेला आहे 11:15 वाजल्या, तरी पण तुम्हाला लाईन दाखवू राहू, पब्लिकची गर्दी दाखवू राहू. बिग फॅन लाईन तर अशी लागली तर समुद्रासारखी दिसतच नाही टोक गाईज. हाय गाईज, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कमी झाली गाईज, लाईन कमी झाली. आता टाईम झालेला आहे 11:15, तरी पण एवढी लाईन आहे इथं. लय म्हणजे लय भाविकांची गर्दी. भंडाऱ्याचा सर्व प्रसादाचा भंडार सर्व लाभ घेतात आणि बघितलंच असेल तुम्ही सर्व लाभ घेताना. चला गाईज, आता मी जास्ती तर काही दाखवू शकत नाही व्हिडिओ. तर जाम मोठी होईल कारण की आमच्या गावची पालखी पण तुम्हाला दाखवलेलीच आहे. लय खतरनाक मोठे होणार आहे व्हिडिओ, जास्ती काही दाखवणार नाही. तर चला गाईज, तुम्हाला जेवणाची लाईन तर दाखवली आहे. आता मंदिर दाखवतो तुम्हाला.
हे बघा मामा तर इथंच आहे तुझं. मंदिरामध्ये पण भाविकांची लय गर्दी जमलेली आहे. जेवणासाठी पण भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी पण लय गर्दी जमलेली आहे. जय श्रीराम. फॉलो करा, लाईक करा. तर चला गाईज आता जय बजरंगबली की जय बजरंगबली. जय जाम मोठा होणार आहे व्हिडिओ, जाम मोठा होणार आहे गाईज. जास्त काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला. चला बघूया आता. तर चला गाईज आता तुम्हाला दाखवलेला आहे सगळा शॉर्टकटमध्ये दाखवलेला आहे इकडचा आणि तिकडची पालखी पण आहे. तर कारण तिथं भरपूर मोठी झाली ती व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया गाईज आपण. तुम्ही असं सपोर्ट करा. गावचा तर एवढा प्रेम भेटले ना, जाम प्रेम भेटले, सगळे खिसे बिसं भरले आणि बिल बी भरले, काय सांगू तुम्हाला. तर चला गाईज आता आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, फॉलो करा. तर चला गाईज आता ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तक केली आहे तुम्ही जाऊन जरा आराम करा, काळजी घ्या मस्त. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो गाईज बाय बाय बाय, टेक केअर. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय आगरी, जय कोली.